किती हर्रू. cute आहे, हंबा. हरू 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 ये आत्या पण बरोबर रोज गाय आपल्या दारात येते हा? मग धोंड्याच्या महिन्यात घास घातल्याला पूजा केलेली चांगलं असतं. हा सकाळच्या पारी आली पाहिजे गाई. हा ना हो, पायावर पाणी घालायचं, हळदी कुंकू लावायचं, घास घालायचा, प्रदक्षिणा घालत्यात, महत्वले गायचं बी. हा मग पण मला हे समजत नाही, रोज आपल्या दारात आहे एवढ्या दिवसापासून, बरोबर येऊन उभा राहती आणि जवळ आपण देत नाही तवर इथंच अशी छान वाणी बघत असती नाही का. मग तिला पण माहित आहे कुठं प्रेम भेटतय आणि कुठं नाही. ती बरोबर येऊन उभा राहती. लय मस्त वाटत आणि जिथं ती हे करीती ना, गोमतर करती ना, हा. ते तुला भाग्याचं आपल्या दारात गोमतर केलं तर. एकदा केलं बघ, लय वेळेस केलं हो. शेण फिन टाकतात हो. गोमूत्र टाकतात. मग चांगलं असतं ते. डुगु 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 डुगु. नवीन कपडे कसे दिसू राहिले त्याला मग छान खाली बघ, का सारखीच मग किरकिर करतो. मग काढा नजर, काढा नजर. नजर म्हणजे काय माझी नजर लागणार आहे का आत्या? लागती काय नाही होत. मग बघ बघलो. तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, धरा याला धरा एक चल मिनिट. पिल्लू, चल. मला चल. हातात कसं काय माहिती चमक भरली. उगा ये बांगली आता रडन ते किरकिरच करतोय नुसता. डुगु ये, डुगु डुगु. ये, ते ये, जळायला ये, लागत ये. आहेत ना. अहो ही नाही का आपली ती शांती, मी सकाळी तिकडून चालले होते हा. तर ती शेजारचीला काय सांगते, हम्म. म्हणजे तिने मला सांगितलं, म्हणजे आपल्या मागे एवढा चुला चालत आता हा? सांग ना ती मला काय मला म्हणते. सांगती, म्हणजे तिला सांगत होती नाही का, हा. पोराचे अजून कानच टोचले नाही ना अजून काहीच नाही. आणि बोले असंच आहे बोले त्यांचं उदान वाडा. हे यांना काय गरज आहे आपल्या मागे बोलायची. तुला म्हणलेलं ऐकू नाही आलं काय तुला? हा, पहिलंच म्हणलं होतं. आईकडे गेली टुनुक टुनुक नाचत, तेव्हा म्हणलं होतं लहान आहे बाळ होत्यात तूच कान टोच. म्हातारे झाल्यावर टोचले असते का तुझ्या इथे कान? म्हणजे आता सगळं आपल्यावर होतं, तुमचा विषय चालला होता, माझ्यावर कमून आलं मधीच. मग बरोबर म्हणतात ना, तू करतात. आले तिकडून बाळातीन की बघा येत असतात काय घेतलंय आजीनी, पायातलं घेतलंय का, कान टोचले का. म्हातारा झाल्यावर टोचायचे वे कान. हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. मग आता माझ्यावर ओरडत आहे का तुम्ही? आणि मी म्हणलं म्हणजे होतं. उलट आपल्या चुगल्या सांगितलं, मला वाटलं तुम्ही तिला जाऊन भांडता म्हणून तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मला भांडून राहिले का? कस काय त्या रीतीने बोलत आहेत? मला काय कुत्र चावलंय काय त्यांना भांडाय जायला? मी म्हणलं टोचाय नाही ह्याचे कान, तर नको लहान जीव आहे हा, लय रडन. हा, आता काय करीन तो? कानात लहानच असे होता बोट त्या. घालीन. एवढूसा लहान होता, मग एवढूशा जीवाला कसं टोचायचं होतं बरं? ए लहान नाही. तुझं कवा टोचलं होतं तुझ्या आईने? लग्न झाल्यावर 6 महिन्यांनी टोचावं लागतं. ऐका, मेन कारण तुम्हाला सांगते, कमून नव्हतं टोचलं. एवढ्या दिवसाचं मी नव्हतं काय बोलले. आता मी मम्मीकडे जावं होते ना, तेव्हा मम्मीने काय केलं, गळा हातामध्ये कसे तरी मनी 4 मनी करून दिले. मग नव्हते पैसे तिच्याकडे, जेवढे पैसे होते तेवढ्यामध्ये तिने करून दिलं होतं. हा, आणि कुठून मग टोचवायचे होते? सोन्याची तार घालावं लागती. 1 तोळा नव्हता घालायचा कानात, अशी पातळ मला असती माहिती आहे, तार. तुम्ही असंच बोलणार होत्या, पण त्यावेळेस तेवढेच पैसे तिच्याकडे होते, तिने कसं तरी आपले मनी केले तेवढे 4. तिची परिस्थिती होती तशी. मी तिला म्हणू का आता बाई करच म्हणून? मग ती म्हणली आता मी करू आपण, मग ते राहून गेलं तसंच. बरं झालं आपल्या परिस्थिती म्हणू तो आपलं बुड मारलंय. परिस्थिती लय त्यांची बेकार परिस्थिती. खात नाहीत, पित नाहीत, नेसत नाहीत, लिहित नाहीत. तुम्हाला काय माहिती आहे आता त्यांची सिच्युएशन, त्यांचं काय आहे ते त्यांना माहिती आहे, तुम्हाला नाही माहित काही. हा, इरबळ रडू बिडू नको बाय, चल मी टोचून आणि ते माझ्या नातू आहे, मला गोड दिसन, 4 बाहेरला गोड दिसन. नाही राहू द्या, कशाला काय गरज कशाला? नाही, चल राहू द्या. आता ते धरून नको बसू. ज्यांच्याकडे पैसे पाणी असतं ना, त्याला दुसऱ्याची परिस्थिती नाही समजून येत. इथं माणसाकडे 1000 रुपयासाठी आणि 500 रुपयासाठी माणूस अजून मोताल होतय. माझ्या आई बापाची परिस्थिती त्यांना माहित आहे आणि मला माहित आहे. यांना कधी नाही कळायचं. यांना हीच अपेक्षा होती मोठी एखादी चैन करावा, कुठं काय करावा. मला माहित आहे ना. गप नानीने केलं तुला, नानीने सोनू कांटोची राहिली तुझी, कांटोची. काय फुसफुस करीत बसली आता त्याला घेऊन? हा,
काड्या सोन्याच्या एवढूशा घातल्या नाही मेखडावानी लेकराच्या कानात, तर चैन कवा करायची? मला तर वाटत होतं चैन करत्यान. आत्या नाही झालं त्यांच्याने, मी तुमच्या पाया पडते गाड्या, माया काय माग लागू नका लगेच. मग तसं तोंड घेऊन नको दोरपटल्याने बसू. चल पिशवी घे. अरे मला सांगा ना, आता वेळेस तुम्ही आतापर्यंत किती वेळेस बोलल्या सांगा बरं. नाही तुम्ही सांगायचं खरं खरं, तुम्ही किती वेळेस सांगितलं हा आईनी हे नाही केलं, पोराला ते नाही केलं, सांगा ना. मग सासू नसती बोलत तर कोण बोलत असत? इकडून सगळं आपल्या इकडून बरोबर होतं. ह्याची बाळातीन झाली, तिची बाळातीन झाली, चुलत बहिणीचं पोरग झालंय, मावस बहिणीला पोरग झालंय. माझे जेवढे पण भाऊकी आहेत ना, माझ्याकडून कोणाला काही केलेलं नाही. मी काय कोणी काय केलं असेल तर माझ्याकडून काही झालं नाही. पण पैसे नेत नव्हती का? तुमच्या साईडनी करता भावड्याकडून पैसे नेत नव्हती का? मी नव्हते 1000 रुपये नेत. आता बाया 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 बाया. 1000 रुपयाचं सांगू राहिला का तुम्ही? आणि मग हातात द्यायला ते काय फुकट येत होतं काय? आणि आमच्या सोन्यासारखं नातूनात त्याला नको करायला का? नाही आल्या बहिणी बाळ्या धावत पळत आणि शिंबूड गळत, त्या नाही कळत. सासूनी बोललेलं लय बेमटाला लागत. तेच खरं. मग थोबड बंद करते. आमचं काम करायचं, टोचायचंच नाही त्याचं, जाऊ द्या. टोचायचं नाही. आता आडमुठेवणी तसं बसू नको. माझा नातू तसा असा मोकळ्या कान्यान राहिलेला, म्हणजे मी दामाडी 4 माणसात जाते येत, मग नातू असा राहील काय? हा अगं त्याला सोन्यानी मडवीन मी. हा कुणाच्या भरोश्यावर नाही बसत मी छटाकन आतफावसाठी. मग बोलून नाही ना दाखवा. कशाला? हा खाय तुझे आई बाप नाही काय? हा माझ्या आई बाप, माझी आई कधी एक शब्द बोलली नाही तुम्हाला आतापर्यंत. कशाला बोलन? सतय कशाला बोलन? मी जिथली तिथं करीते, दामाडी सून लाविते. त्यांना तसंच भूषण पाहिजे ना. येतात पिशवी हलवीत. आणि परिस्थिती आमची परिस्थितीला आता आम्ही सुधरावा त्यांच्या परिस्थितीला. घे पिशवी उठ. कुठं? त्या पोराचे कान टोचून आणते. शहाणपणा करू नको. आता कशाला का टोचवायचे? तर नाही टोचवायचे, मोठा होईल ना तेव्हा टोचवता येतील. रेशमे पोराला इकडे घेईन आणि तुला हाकलून देईन मी बाहेर. पोराला इकडे घेईन हे काय नवीनच? नवीन म्हणजे मी म्हणते टोचाय चालायचं कान तर 3-12 मला नको टोचायचे, मला नको टोचायचे. आता जाऊ द्या, पावसाळा येईन आता दुखन त्याला. काय नाही दुखत. नको मग म्हातार झाल्यावर टोचायचे काय? हा लेकराचे कान गोड दिसन, गोंड सोनी. बुटगे पिशवी. सासूचं बोललेलं मनावर नाही तर सासू खरं बोलत असती. मनावर नसतं धरावं लागतं. तसंच आईला सांगावं लागतं. आईला तर काय ते आता बस लेकरा समोर एवढं आलडून चालत नाही. त्याला ना तेच वळण लागते ना, आणि तेच शिकन. असे संस्कार आपल्या हातात असते लेकरांना द्यायचे. मी घेऊन अशी त्याच्या पुढं पळते तेव्हा तो घेऊन पळन माझ्यासारखाच. बाहुबली आहे मी. तसाच तो शिकन. तेवढं बरं येतं. तसंच शिकन. आमची खानदान आहे ते आमच्या खानदानीवर जाईन वर हाताने. घे पिशवी चल. बाळ होतं घे एखादं. नंतर राहू दे, नंतर करू. पोरग रडा ना, मी पोरग घेऊन जाईन एकटीन टोचून आणीन. बस तू घरी. कशाला आता मग लगेच मधीच? आताच का म्हणतो असवायचं? आता पावसाळा आला परत मध्ये जात्या दुखते ते कान. काय बाय धुमात कळ पाऊस चाललाय. हा अजून पत्या नाही मरणाचं दान करायला लागलंय. ऊन आहे खादामादा. चल पावसाळा टाइम आहे अजून. होईन बरं. बोलले असले तर माफ कर मला. का पाया पडू? काही पण नका करू आता. ग बसा. आणि मग उठ. फडाफडा बोलून मोकळा होता. मनाला लागत. मग मनाला लागत. अगं रीत असती. 4 बाया बघा त्यात आली तर विचारत्यात. तुला विचारलं कसं वाटलं तुझ्या जीवाला? मला कसं वाटलं? मला वाईट वाटलं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना. आणि मग बरोबर आहे. मला तर किती जणींनी विचारलं आजीनी काय केलंय, आजीनी काय केलंय. मग काय सांगू मी? म्हणूय आली तशी चिंध्या हलवीत म्हणू. जेव्हा त्यांची परिस्थिती होईल ना तेव्हा करीन. अगं तरी शब्द दिलाय, माझ्याने शब्द दिलाय, लक्षात ठेवा की ती करीन. मी म्हणलं की ते हिला पुष्पीला म्हणलं की काय दिलं काय आणलं. मी म्हणलं दिले 10,000 तिच्याकडं. तिथं चांगलं सोनार नाही इथं करू आम्ही. 10,000 दिले म्हणलं. कवर झाकायचं त्यांचं. आपणच एकामेकासाठी करायचं असतं आणि एकामेकाला समजून घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवा. परिस्थिती सगळ्यांची आता सांगितलं नाही काय मी मला? तुला काय आता 1 मिनिट ऐका, शांत डोक्याने ऐका. ही जर परिस्थिती आपल्यावर असती आणि सुनीताईला ती सासू जर मरणाचं बोलली असती तर तुमच्या मनाला कसं लागलं असतं सांगा? सुनीताई तर रडत आली असती की नाही? मी सोनीला जी नाही ती केलंय. आता आपली परिस्थिती नसती तर, आता हाय आपलं, नसती परिस्थिती तर
शब्द नाहीत ना, शब्द फुटत नाहीत. ज्यावेळेस माणसाकडे काय असेल ना, नाही शब्द फुटत पण मनाला वाईट वाटत असतं. मी तुमच्या पाया पडते, आज बोलल्या परत 10 वेळेस नका माझ्या आई बापाचं काढत जाऊ. हे नाही दिलं, ते नाही दिलं, हेच नाही केलं. लेकराला जीव लावतात ना. हे केलेल्या वस्तू आपण करू शकतो, आपली परिस्थिती आहे. केलेल्या वस्तू वाया जातील, पण लावलेला जीव आहे ना कधीच वाया जात नसतो. तो आयुष्यभर माणसाच्या सोबत राहतो. माणूस मेलं ना तरी सोबत राहत असते. जीव महत्वाचा असतंय. काय केलं आणि काय नाही हे आपल्या सोबत जात नाही. एकदा मसनात गेलं ना, जिव्हाळा असला तर माणूस त्याला ध्यान करतं. हे नाही की बाई ह्यानी मला 10 लाख रुपये दिलते आणि 5 लाख रुपये दिलते म्हणून त्याला लक्षात ठेवायचं नाही. कोणी लक्षात नाही ठेवत. एकामेकाचा जिव्हाळा माणुसकी ही लई महत्वाची असते, तीच जपावं लागते. चल की आता पडाव बोलून मोकळा होता. मग आता म्हणलं की माफ कर मला. बोलले मी 4 बाया गल्लीतल्या म्हणल्या म्हणून बोलले मी. हा तू म्हणत होती आता रडू नको बाया. आता लेकराला घेऊन रड नको रेशमी. वट जरायला पिशवी घेऊन आली. दुगलू 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 दुगलू. चल म्हणा आता माझे कान कसे चमकतोय बघ. चमा 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 चमा. हा आम्ही आता कान तुझू ललायचे नाही बरं का बाबू. हा ललायचे नाही बिलकुल. बहादर आहे माझ्या, बहादर आहे, बहादर आहे माझ्या शंभू, बहादर आहे. चला 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 रडायची नाही आता. समजलं वाटतं आता कान डोक्याचे आहेत. बाबू लढायची कळालं त्याला. गरमलं ना, गरमलं नको, गरमलं ना. लागतंय. आता कोणत्या त्या वाल्या करायच्या, दुसऱ्या वाल्या कोणत्या? नाही नाही हेच हीच तार आहे. आता नुसते हे बारीक टोचायला आहेत. नंतर माझ्या नाताला एवढ्या मोठ्या मोठ्या घालीन मी. सगळ्यांना भूषण काय म्हणली? नाही, हे माझे कानाचे पाते त्याचे लहान आहेत ना. ते तुमच्या ओळखीचे आहेत का? कोण? ओळख ओळख कशाला लागती त्याला? ओळख असती होय. भूषण करायला बोलावं लागत नाही. बोलाय त्याला काय ओळख लागती का? आता शेजारी आपण गेलो दुसरीकडे राहायला लगेच ओळख असते का? का नातेवाईक असते शेजारी? बोलावं लागतं, चालावं लागतं, मग जिवाळा पांगतो. ह्यांना काय कळायचंय? दाखवा. ही लई जाड आहे, पण टोचवायला त्रास नाही होणार का? अगं हे तरी बारीक आहे, ह्याच्याहून बारीक घेतात, पण हे बरं आहे. त्याच्या तोंडाला गोड. लई जाड आहे. दाखवा किती जाड आहे ती तार. काय किलोचे आहेत का ते? यांना फोन लावलाय अजून येत नाही. तर हे आल्यावरच टोचू. थांबतो पर्यंत संध्याकाळपर्यंत थांब त्याची वाट बघत. तो भेटतोय असं, माझं देखत नको टोचू, माझं देखत नको टोचू. तुम्हाला माहिती आहे मी इंजेक्शन त्याला देताना पण मी बघत नाही, तर आता टोचूत आणि कसं बघेल? अगं तो नाही रडणार, बघ कराय तूच रड. हॅलो, कुठे आहेत तुम्ही? का नाही आले अजून? एवढा टाइम असतो का? कुठे जायचं यायचं म्हणलं ना तुम्हाला उशीरच होतो. पण काही कानी बनानं लेकरासाठी यायचं होतं ना लवकर. रडतोय तो एक तर त्याचे कधी कान टोचवायचे. तुमच्या भरोशावर पण मी नाही आधी करून घेणार. तुम्हाला माहिती मला किती भीती वाटते. हा या लवकर गाड्या, मी वाट बघतोय. रडतोय तो. हा ठेवा. दरवेळेस असंच आहे, कोणत्याही कामाला ना उशीर करता तुम्ही. हा ठेवा. राग तरी येतो बायकोचा. रडतोय हा. रेशमे अगं तो रडायला लागला. ती कधी येते? येते म्हणले होते, येतीनच आता. कुठं अटकलाय? काय माहित कुठं असते. मित्रांसोबत गेले तर. किती वेळ रे? चला लवकर कान टोचून घ्यावं लागते. परत तो चिडचिड करायला लागला. त्याला भूक लागली असेल आता. होय आता जास्त नाही दुखायचं ना. आता असं करा, मी त्याला घेते, तुम्ही दोघं बाहेर जा. हा चालतंय. ते आईने घ्यावं लागते. चालतंय चालतंय. चला मी यांना ते दाखवते. किती झाड आहे ती तार. कुठे ठेवली? आतमध्ये ठेवली का ते?
झालं मग. चल आता तेल आणि मीठ नाही का असं गरम करून असं त्यात थोडं मीठ टाकायचं त्यात. काही पण मीठ आणि अजून आग होईन ते कानाला पहिलंच एवढं दुखलंय. मग काय लावशी मीठ आणि हळद मीठ मीठ तेल आणि ते आताशी गप्प बसले त्यांच्यापाशी बघा ना कसं शांत बसले. अगं इंजेक्शन घेताना तशीच रडती कान टोचताना तशीच रडतीस तू. आता आम्ही त्याला ना काय करते मेडिकल मधून एखादी नट्टी बांधते म्हणजे कसं ते लवकर नीट होईल त्याचा काम. अगं तूप नसतेच लावी तेल पहिला आम्ही तेल आणि कुंकू लावायचो माहितीये का कुंकू हो पण मग आता तुम्ही मीठ बांधल्या. अगं मीठ टाकी ते तेलात मीठ आणि तेल लावी ते काही टुपण बिप आणू नको. औषधं द्यायचेत का कान टोचलेत मग काही करीत बाई, लेकराला कसं तरी थोडं पण टोचलं तर खरं आईला किती त्रास होता. आई माझ्या जीवाला असं खालीवर पण होत होता त्या टोचताना बाई खरं. आई झाल्यावर कळत हा आम्ही सांगतो बोंबलं तर सासा अशाच झालं का आम्ही हा त्रास सहन होत नाही थोडं लेकराला. टोचलं तर रडती. चला आता जाऊन ते पटकेशीन ते लावावं लागन. हा आता 2-4 दिवस आपल्याला लई त्रास देणार आहे आता. अगं कशाचा आता घरी गेला की खेळून त्यो त्याला काय इंजेक्शन टोचल्यात का किती भारी दिसतोय आता हो. डुलू डुलू हालत आहे मग आता असे. दुखतंय? काय नाही दुखत छान छान तुझं दिसून दुखत राहिलंय. रडायला किती मस्त बघ दिसतोय कसं. तिकडे. लय रडला पण लय रडलं बघडू. त्याला दुसऱ्या कामाच्या वेळेस कळत होतं नाही का मला हो, आता टोचवतात ते कसंच लगेच त्यांच्याकडे बघत होता असं. बघत होता. हा, लय मस्त दिसतोय आता ते. चला आता मस्त मस्त खेळ. दिसतंय बा. चलो चलो चल. कानाला धक्का लागत आता चाटा त्याला इथंच इकडे बघा मग